नमस्कार, स्टिच इंडिया मध्ये आपलं स्वागत आहे। तर आज आपण पाठीची डिझाइन कशी बनवायची आहे ती पाहणार आहोत। तर नवीन डिझाइन आपण शिकत आहोत, पॅचवर्क कसा बनवायचा हे सुद्धा पाहणार आहोत। तर पहिल्यांदा पहा, उंची जितकी हवी आहे तितकी उंची घ्यायची आहे। 9 इंच उंची घेतलेली आहे। गळ्याची रुंदी जी आहे ती 2.25 इंच घेतलेली आहे। इथून गळ्याची रुंदी जी आहे ती आपण ह्या रेषेपासून म्हणजेच आपण जिथे गळा घेतलेला आहे तिथून 4.25 इंचाला एक पॉइंट करायचा आहे। त्यानंतर इथून आपण 1.5 इंच पॉइंट करून हा आकार जो आहे तो इथे असा जोडून घ्यायचा आहे। त्यानंतर इथून पुन्हा आपण 1.5 इंचावरती पॉइंट करून आतला आकार जो आहे तो द्यायचा आहे। म्हणजे आकार जो आहे तो अगदी व्यवस्थित येतो। हे जे अर्धा इंच दिसत आहे तर इथे आपण अशा पद्धतीची लेस किंवा पाइपिंग किंवा एक्स्ट्राचं कापड ही इथे अटॅच करू शकतो। अशा पद्धतीने इथे अर्धा इंच आपण द्यायचं आहे। तर याचं कटिंग व स्टिचिंग पाहूया, चला। आता पहिल्यांदा हा आकार जो आहे तो कट करायचा आहे। इथून पहा, त्यानंतर आपल्याला हा आकार जो आहे तो हा आकार कट करायचा आहे। हा आकार आपण लेस सुद्धा लावू शकतो किंवा इथे डिझाइन सुद्धा बनवू शकतो। त्यासाठी आपण अर्धा एक्स्ट्रा घेतलेला आहे। आता कॅनव्हास वरती कोणता आकार वाढवायचा आहे ते तुम्हाला आधी कॅनव्हास वरती कटिंग दाखवते। आता जो हा ब्लाउज कट केलेला आहे, म्हणजे आपण जशी आकार केलेला आहे तसा कॅनव्हासला फोल्ड मारलेला आहे व आखून घ्यायचा आहे, जशा पद्धतीने डिझाइन बनवलेली आहे तशी। आता हा जो पॅच काढलेला आहे तो हा पॅच वाढवायचा आहे। तर हा पॅच पहा, डिझाइन आधी पाहायची आहे कशी आहे, त्या पद्धतीने आपण पॅच वाढवायचा असतो। ही डिझाइन अशी ठेवायची हे पाहायचं। तर आपल्याला ह्या साईडला पॅच हा वाढवावा लागेल, त्यासाठी अशा पद्धतीने पॅच ठेवायचा। बाकीचे सर्व साईडला जसा पॅच आहे त्याच पद्धतीने ठेवायचा आहे। इकडे फक्त आपल्याला अर्धा इंच किंवा 1 इंचापर्यंत आपण वाढवू शकतो पॅचला। अशा पद्धतीने वाढवायचं आहे। त्यामुळे आपल्याला जे कापड आहे ते अशा पद्धतीने ब्लाउजची इथे आत जाऊन आपल्याला कापडाला बरोबर अडक तयार चांगली होईल। तर त्यासाठी आपल्याला अशा पद्धतीने इथे वाढवायचं आहे। आता आपल्याला इथे सुद्धा वाढवावं लागेल, कारण आपल्याला इथे सुद्धा आत टाकायचं आहे कापड। तर इथे आपण पुन्हा सरळ तशाच पद्धतीने 1 इंच एक्स्ट्रा वाढवून घ्यायचं आहे। म्हणजे आपण ह्या साईडला वाढवलं आहे, ह्या साईडला वाढवलेलं आहे। तर हे कापड अशा पद्धतीने कॅनव्हास जो आहे तो कट करायचा आहे व याचा पॅच तयार करायचा आहे। आता पॅच करण्यासाठी आपण गोल्डनचं कापड जे आहे ते वापरणार आहोत। तर त्यासाठी पहा, हे कापड आहे, ह्या कपड्याला आपण इथे अशा पद्धतीने ठेवायचं आहे व कट करून घ्यायचं आहे। आता याला तुम्ही अस्तर जर घालत असाल तर अस्तर सुद्धा ह्याच साईजचं कट करून घ्यायचं आहे, कारण पॅचला अस्तर असेल तर पॅच उसवत नाही, त्यासाठी आपल्याला अस्तर सुद्धा आत टाकावं लागेल। तर हे कापड मी अस्तरसाठी अशा पद्धतीने ह्याच आकाराचं अस्तर सुद्धा कट करते। आता पॅच जो आहे तो एक ह्या साईडला असेल, एक ह्या साईडला असेल। अस्तर जे असेल ते अशा पद्धतीने ठेवायचं आहे। हा पार्ट इथे प्रेस करून घ्यायचा, हा पार्ट इथे इस्त्रीच्या साहाय्याने प्रेस करून घ्यायचा आहे। मी प्रेस करून घेते। आता पहा, पहिल्यांदा कॅनव्हास आहे, त्यानंतर मेन फॅब्रिक आहे, त्यानंतर अस्तर आहे।
टीप मारत असताना इथून अशा पद्धतीने टीप मारायची आहे व इथून एक बाजू पूर्ण पॅक करायची आहे। आता इथे सुद्धा अशाच पद्धतीने टीप मारायची आहे। कोणत्याही वरच्या व खालच्या साईडला कोणत्याही घेतला तरी एक्स्ट्राचं कापड कट करायचं आहे। कात्र्या मारून घ्यायच्या व अशा पद्धतीने प्रेस करून घ्यायचं आहे। अशा पद्धतीने पॅच बनवायचा आहे। आता आपण कपडा जो आहे तो स्टिच करून घेऊया। तर हे कापड आहे, आपण आताच कट केलेलं आहे। तर हा मेन कापड आहे। आता टीप मारत असताना आपण इथून इथून व इथून अशा पद्धतीने मारून घ्यायची आहे। कोपरे मारून घ्यायचे व पलटी करून घ्यायचे आहे। आता दुसरी साइड सुद्धा अशाच पद्धतीने टीप मारायची आहे। एक्स्ट्राचं कापड कट करायचं आहे इथे। आता याला सुद्धा अशाच पद्धतीने फोल्ड करायचं आहे, म्हणजेच उलट करून घ्यायचं आहे। आता पहा इथे आपण पॅच जे लावणार आहोत ते इथे आपण अशा पद्धतीने पॅच लावायचा आहे। तर पहिल्यांदा इथे मी लेस लावून घेते।
अंतरचं जे अंतर आहे ते अगदी व्यवस्थित समान ठेवून टीप मारायची आहे. आता इकडे सुद्धा अशाच पद्धतीने टीप मारायची आहे. आता ह्याच्यावरती सुद्धा आपल्याला टीप मारून घ्यायची आहे. आता मधला पॅच तयार करायचा आहे, तर त्यासाठी हे कापड आहे त्यातला आपण इतका भाग इथे घ्यायचा आहे व प्लेटा मारायच्या आहेत. अशा पद्धतीने प्लीट्स द्यायचे आहेत.